नमस्कार मंडळी, मी रुपेश जाधव स्वागत करत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज गणेश चतुर्थी, बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो, मी आणि कृष्णा. कारण आज आपल्याला भजनाचे पण ऑर्डर होते. तर ही प्रचंड गर्दी, अशी ह्या गर्दीतनं वाट काढत आपण गेलो होतो आणि आपल्याला जायचं होतं आज नालासोपाऱ्याला. कारण तिथे माझ्या मामाच्या घरी गणपती बसला होता, तिथे दर्शन घेण्यासाठी जाणार होतो आणि तिथून मग आपल्याला वसईला जायचं होतं भजनाला. तर ही अशी प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीतनं आम्ही वाट काढत काढत शेवटी ट्रेनमध्ये शिरलो आतमध्ये आणि एक सीट साईडला भेटली बसायला. त्यामुळे हा आनंद खूपच मोठा होता एवढ्या गर्दीमध्ये बसायला भेटण्याचा. तर आपण असा प्रवास करत करत जात होतो आणि आपण शेवटी पोहोचलो आपल्या डेस्टिनेशन जवळ. तर थोड्याच वेळात आपण नालासोपारा स्टेशनला पोहोचलो आणि तिथे बाप्पाची स्टेशनच्या बाहेरला बाप्पाची मनमोहक मूर्ती होती, त्याचे दर्शन घेतलं आणि पुढे निघालो मामाच्या घरी. ही आमच्या मामाच्या घरची मूर्ती. आणि त्यानंतर आपण जेवण वगैरे परत निघालो आपल्या भजनासाठी. कारण वसईला आम्हाला जायचं होतं, वसईला सगळे वाट बघत होते. तर आमचा कृष्णा टाइम बघत होता, किती झालाय टाइम, गाडी अजून येत नाही. तर गाडी आली होती आणि आम्ही वसईला पोहोचणार होतो. तर आम्ही वसईला उतरलो. तर वसईला उतरल्यानंतर थोडासा इकडे तिकडे बघितलं आणि तिथे आपण शेअर रिक्षासाठी वाट बघत होतो. तर हे दोघेश भाईचे भाऊ होते आणि हे दोघं जण मस्ती करत होते. तर आपण त्यांच्याबरोबर थोडा टाइमपास केला. टाइमपास केल्यानंतर आपण आपली रिक्षा आली होती आणि आपण गेलो होतो पहिल्या भजनाला, जिथे भजनाची सुरुवात झाली होती. तर आपलं वसईचं भजन झालं होतं. त्यानंतर आपल्याला ऑर्डर होती बोरिवलीमध्ये, काजूपाड्यामध्ये, गणेश चौकाच्या इकडे ऑर्डर होती. तर आपण तिथे दरवर्षी भजन करतो. त्यांनी आधीच आगाऊ 1 महिना आधी आपल्याला सांगितलं होतं आणि आपल्या पाठीमागे चालत होते आपले तबलजी. कारण आमच्या मंडळाचा नियम आहे, जो जे वाजवेत तो ते उचलेल. तर बाप्पाची अशी मनमोहक मूर्ती तिथे बघितलं होतं आणि कमी वस्तूमध्ये
मनमोहक अशी आरास त्यांनी केली होती बाप्पाची. अत्यंत सुरेख देखणी अशी मूर्ती होती बाप्पांची. आणि भजनाच्या आधी आमचं मीटिंग असते की काय घ्यायचं काय नाही घ्यायचं कसं घ्यायचं, तर सगळं सेटअप चालू असतो आमचा. तर त्या सेटअप मध्ये सगळे बघत होते सगळ्या वस्तू. फायनली सेटअप तर आपलं भजन झाल्यानंतर त्यांनी आम्हाला एक विनंती केली होती की आरती घ्या, 2 तरी आरती तुम्ही घ्या. तर आपण आरतीसाठी सज्ज झालो होतो आरती घेण्यासाठी. तर आमचे बुवा नितीन सुतार पेटीवरती सूर काढत होते आरतीचे. आणि त्याच्यानंतर आरतीला सुरुवात झाली आणि आमचे हे नवीन पखवाज वादक कुणाल मेस्त्री नवीन पखवाज वादक आरतीचे, स्पेशल आरतीसाठी त्यांना बोलवलं होतं. तर आपण मानधन घेताना कृष्णकांत यांना मान दिला होता बुवांनी की तुम्ही घ्या. त्याच्यानंतर आपलं हे तिसरं भजन होतं जे देवीपाड्यात शंकर मंदिर जवळ होतं. कारण हे आपण दरवर्षी करतो भजन, कारण आपला बाप्पा मित्रांच्या मंडळातला आहे आणि 1.5 दिवसाचा गणपती असल्यामुळे आपण इथे शेवटी भजन करतो. कारण शंकर मंदिरात भजन करण्याची मजाच काही और असते आणि भजन हे अगदी रंगात आलं होतं. त्याच्यानंतर आपण आरती घेतली होती. आपण दरवर्षी इकडे आरती करतो. आज ह्या वर्षी लवकर घेतली होती आरती, कारण आपल्याला इथे येईपर्यंत 4-4:30 वाजतात. तर यंदा आपण लवकर आलो होतो. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.